बऱ्याच वेळेला डिप्रेशन आल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की मी काहीतरी का करायचं, मला काहीच करायची इच्छा होत नाहीये, हे असं का होतंय? याच्या मागचं कारण असं आहे की तुमच्याकडं अनुभवांची एक मोठी यादी असते, ज्याच्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी करायचा प्रयत्न केलेला असतो. कदाचित सकाळी लवकर उठायचा प्रयत्न केलेला असतो, कदाचित एक्सरसाइज करायचा प्रयत्न केलेला असतो, कदाचित सेल्फ इम्प्रूव्हमेंट, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काही पुस्तकं वाचलेली असतात, काही नवीन कोर्सेस केलेले असतात, किंवा नवीन इंटरव्ह्यूला गेलेला असता, नवीन बिझनेस डीलसाठी जायचा प्रयत्न केलेला असतो, ते बिझनेस डील क्रॅक करायचा प्रयत्न केलेला असतो, काही सेल्फ हेल्प बुक्स वाचलेली असतात किंवा सेल्फ हेल्पचे कोर्सेस लावलेले असतात, तुम्ही बराच अभ्यास केलेला असतो, तुम्ही बऱ्याच युट्यूब व्हिडिओजचा आधार घेतलेला असतो. पण एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला रिझल्ट आलेला नसतो. अशा एक अनुभवांची यादी तुमच्या समोर असते. आणि ही काही छोटी यादी नसती, ही खूप मोठी यादी असती, जी तुम्हाला खूप ओव्हरवेल्म करत असते, ही तुम्हाला खूप दमावून टाकत असते. आणि जेव्हा एखादं नवीन काम करण्याची वेळ जेव्हा तुमच्यासमोर येते, त्यावेळेस तुमच्यासमोर तुमचं मन, तुमचा मेंदू ही अख्खी यादी वाचून दाखवतो की तू एवढ्या वेळेला एवढे प्रयत्न करायचं अटेम्प्ट केलेलं आहेस, एवढे प्रयत्न तू केलेले आहेस, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी तू ट्राय केलेल्या आहेस, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुला हव्या त्या रिझल्ट पर्यंत पोहोचण्यामध्ये तू अपयशी ठरलेला आहेस, असं त्या प्रत्येक यादीमध्ये लिहिलेलं असतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही एका लॉजिकल कन्क्लुजन पाशी येता की मी काहीतरी करायचा प्रयत्न तरी का करायचा. मग मी नवीन सेल्फ हेल्पचं पुस्तक तरी का वाचायचं, मी सेल्फ हेल्पच्या कोर्सला तरी का जायचं, मी कदाचित एक्सरसाइज तरी का करायचा, मी नवीन इंटरव्ह्यूला तरी का जायचं, मी नवीन बिझनेस डीलसाठी तरी का जायचं, मी नवीन जाहिरात तरी का टाकायची. ह्या गोष्टींचा म्हणजे हे प्रश्न तुमच्या समोर यायला लागतात. या गोष्टींचा, या विचारांचा तुमच्या डोक्यावर भडीमार होतो आणि त्यावेळेला तुम्हाला प्रश्न पडतो की मी खरंच हे का करायचं. हे लॉजिकल कन्क्लुजन आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं की डिप्रेशन तुम्हाला त्रासदायक नाहीये, डिप्रेशन तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करते एनर्जी वाया जाण्यापासून. मेंदूचा हा लॉजिकल मार्ग आहे की एखाद्या गोष्टीमध्ये मेंदूचे एफर्ट्स, वेळ, इमोशनल एनर्जी, मेंटल कॅल्क्युलेशनची एनर्जी एवढं सगळं इन्व्हेस्ट करायचं नवीन गोष्टीमध्ये, तर आधीचा हिस्टॉरिकल पॅटर्न मेंदू विचारात घेतो की ह्या पॅटर्न प्रमाणे मला काही साध्य होणार आहे का, ते साध्य होणार नसेल तर ही एनर्जी मी साठवून का नाही ठेवायची, वाचवायची का नाही. ही एनर्जी वाचवली तर कदाचित मी दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी ती वापरू शकेन, या कन्क्लुजन पाशी मेंदू आलेला असतो. फक्त ते दुसरं कुठलं तरी ठिकाण म्हणजे काय हे तुम्हाला अजून सापडलेलं नसतं किंवा माहिती नसतं. त्यामुळे तुमच्यासाठी डिप्रेशन हा एक मोठा प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे समजून घ्या, ही जी यादी आहे ही जोपर्यंत तुम्हाला नवीन गोष्टीसाठी आडवी येत राहते तोपर्यंत तुम्हाला काहीच करायची इच्छा होत नाही. ही यादी कुठं ना कुठं तरी संपवण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. तेव्हा तुम्हाला असं होतं की हा, नवीन गोष्ट समोर आली, नवीन मार्ग सुचला मला, तर त्या मार्गावर चालण्यासाठी मी प्रयत्न करायचा आहे. मी रोज उठायचं आहे, नवीन इंटरव्ह्यूला जायचंय, नवीन बिझनेस डीलला जायचंय, नवीन जाहिरात टाकायची आहे, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करायचा. ह्या गोष्टींपाशी तुम्ही येता जेव्हा तुमच्याकडे ही यादी कमी कमी होत जाते. ह्या यादीला तुम्ही वाईप आउट करत जाता, तुमच्या मेमरीमधनं काढून टाकायचा प्रयत्न करता. त्या क्षणी तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होती की हा, माझं डिप्रेशन कमी व्हायला लागलेलं आहे. ठीक आहे, ही यादी, हे जे जुने त्रासदायक अनुभव असतात हे तुमच्या विचारांना इन्फेक्ट करायचं काम करत असतात, तुमच्या मोटिवेशनला इन्फेक्ट करायचं काम करत असतात. आणि ते इन्फेक्शन जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तुमचं डिप्रेशन काही केलं कमी होत नाही. आता ह्या गोष्टी का साठत गेल्या आणि अजून काय पद्धतीने डिप्रेशन आपल्यावर प्रभाव टाकतं याचा विचार करूया.